आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता। 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील, संजय राऊतांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत, तर नाराजी नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, तर ते लुटारूंचे टोळके। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा। या प्रकल्पामागील जनतेचे प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप। अजितदादांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या रतनकुमार भोसले यांचा विजय। माळेगाव कारखाना निवडणुकीमधील दुसरा निकाल जाहीर। कारखान्यासाठी 500 कोटी घेऊन येतो असं अर्थमंत्री म्हणतात, अशा अर्थमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील काही माजी आमदार नाराज। देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे नाराज असल्याची सूत्रांची माहिती, तर कोणतीच जबाबदारी आणि बैठकांना बोलावले जात नसल्याची खंत। उद्योगपती अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भेट झाली। दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा। राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा अजितदादांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। आगामी निवडणुकांसाठी अरोरांची डिझाईन बॉक्स कंपनी राष्ट्रवादीचं काम करण्याची शक्यता। डिझाईन बॉक्सनं राष्ट्रवादीसाठी विधानसभेसाठी काम केलं होतं।